ते आपण पाहतोय या बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमधील दुसरा सामना आता मध्ये सुरू होत आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले सानव्यान U11 संघाने. किरण रमेश भोईर अँड विकी पंडितनाथ भोईरे यांचा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय दीपक भोईर यांचा संघ देवांची 11 हा संघ. ग्रुप ए मधील हा सामना देखील आपण पाहतोय. या अगोदरचा ग्रुप ए मधील पहिल्या सामन्यामध्ये मयुरी सेंटरच्या संघाने विजय संपादन केलेले आहे. किरण आणि हरीश ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सुरुवात करेल पवन. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू मात्र दिशांत चेंडू पाहायला मिळतोय. आव्हान त्या धाव्याने सुरुवात होताना सानव्यान U11 या संघाची. या दोन्ही धावा अवांतर आपण पाहतोय. आव्हान त्या धाव्याने संघाची धावसंख्या 2. पहिला चेंडू वाईट आणि त्यानंतर हे लेग बायच्या रूपाने धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. पहिले षटक मार्गस्थ पवन पहिले षटकात आलताना. तर पवन याचा सामना केला फलंदाज किरण हरेश. समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत हरेश एका धावने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 3. आज पहिल्या सामन्यामध्ये मयुरी सेंटरच्या संघाने विजयाची बोहणी केलेली आहे. वंडर बॉयची वंडरफुल इनिंग पाहायला मिळाली होती. येथे पायांच्या समोरचा चेंडू फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू निघून जातोय. स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार पिकअप शॉट षटकार. किरणच्या बॅट मधून 6 रन पाहायला मिळतात. 6 संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. पहिला मोठा फटका इनिंग मधील आपण बघतोय किरण भोईरच्या बॅट मधून. यावेळी मात्र चेंडूला भिरकवून दिले लॉंग लेगच्या वरून सीमा पार सलग दुसरा षटकार. दोन कर पाहायला मिळतात. इथे मात्र वाईट यॉर्कर चेंडू कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही. दरम्यान आमच्या व्यायापीठाजवळ आगमन झालेलं आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भिनार मनोज गुलवी साहेबांचं. त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समेत ज्येष्ठ नागरिक भिनार भाऊ चिमा गुलवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मनोज गुलवी साहेब आणि भाऊ गुलवी साहेब मोस्ट वेलकम. आपलं भिनार प्रीमियर स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र पायांच्या समोरचा हा चेंडू देखील आणि हा चेंडू देखील निघून जातोय या गॅप मधून सीमा पार 1 म्हणून चौकार. पहिल्या षटकाचे समाप्तीनंतर सानव्यान U11 संघाची धावसंख्या 19 आपण पाहतोय. जो फलंदाजी करण्याचा निर्णय या संघाने किरण भोईर आणि
घेतला होता तो निर्णय आतापर्यंत आपण पाहतो चांगला पाहायला मिळतोय, कारण ते अनुसरून फलंदाजी ते मात्र फलंदाजीने केलेलं आहे. किरण आघाडीवर आपण पाहतोय, कारण 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि वैयक्तिक 16 हे धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चांगली सुरुवात, अगदी स्वप्नवत सुरुवात आपण पाहतोय फ्लाइंग स्टार्ट सानेवानी UA11 या संघाचा. आणि आता मध्ये दुसरं षटक इथून देवांचे 11 संघाकडून सुरू होईल. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज परेश या मैदानाच्या दुसऱ्या टोकाकडून. आता मात्र तो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आणि आता आपण पाहतोय की 2 शतकशेक थर्ट्या सर्कलच्या आतमध्ये, ज्यामध्ये फायनल एक थर्डमॅन इतर शतकशेक डीपमध्ये तैनात केले, अगदी सीमारेषा लगत ते पाहायला मिळत आहेत. पहिले षटक पवन याचं खर्चिक ठरलं होतं, त्याच्या षटकामध्ये त्यांनी तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटक समाप्तीत धावसंख्या 19 आपण पाहतोय आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन आलोय गोलंदाज परेश याचा सामना करत फलंदाज परेश टू हरेश. यावेळेला मात्र अप्परकटचा फटका, पंचांचा 9 बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 1+1 अशा 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू आता मात्र फीड देखील असणार आहे. धावसंख्या 21 आपण बघतोय. पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू परेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि फ्रीडचा इशारा येतोय पंचांकडून. आपण बघतोय फ्रीड खेळण्याची संधी इथे मात्र आता फलंदाज किरण भोईरकडे चालून आलेले आहे. पाहूया फ्रीडवर बिग हिट पाहायला मिळेल का. एक मुक्त फटका खेळण्याची संधी मात्र किरणकडे आलेली आहे. उलटा चेंडू फायदा उचलता नाही. आपण पाहतोय अतिशय कमजोर चेंडू होता, मात्र त्या संधीचा इथे मात्र लाभ उचलता आला नाही तो किरण भोईर याला. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे, चॉप केलेला आहे. आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट रेझामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या दाखवण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता, मात्र अखेर आपली पावले मागे घेतलेले आहेत किरण भोईर याने. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने सन्व्यान युएल यांना संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 22 धावा, 2-2. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ग्रामपंचायत भिनार आयोजित भिनार प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय सानेव्यान UA11 विपक्ष देवांचे 11 या 2 संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये मयूर एंटरप्राइजेस संघाने विजय संपादन केला होता स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान संघाला पराभूत करून. आणि दुसरा सामना सध्या आपण पाहतोय सानेव्यान UA11 विपक्ष देवांचे 11 या 2 संघामधील. दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सलग निघून जातोय विकेट कमीच्या हातामध्ये. चांगला कमबॅक केलेला आहे. खरं तर पहिला चेंडू अतिशय खराब हाताळला होता परेश याने, मात्र त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये त्याने फक्त एकच धाव खर्च केलेले आहे. चांगली वापसी करताना आपण पाहतोय गोलंदाज परेश बॉलिंग ट्रॅकवर दूरच्या टोकावरून सामोरे जाईल फलंदाज हरेश. क्लीन बॉल, पहिला हादरा बसतोय सानेव्यान UA11 संघाला फलंदाज हरेशच्या रूपाने.
पहिला फलंदाज बाद झालेला हरेश, ज्याने 12 रुपये आपल्या संघासाठी केवळ 2 धावांचं योगदान दिलं. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय या जतीन राणे. गोलंदाज परेश, सामनावीर फलंदाज जतीन. अगदी विखुरलेली शतरक्षण पाहायला मिळते. या डीपमध्ये शतरक्षक तैनात केले गेले आहेत. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळते. सरळ निघून जातोय या विकेटकीपरच्या हातामध्ये. द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज जतीन राणे. चांगली गोलंदाजी आपण पाहतो परेश, ज्याने एक विकेट देखील सफलता देखील अर्जित केलेले आहेत. खरं तर पहिला चेंडू खराब हाताळल्यानंतर कमबॅक करताना तो दिसलेला आहे षटकामध्ये. यावेळी समोर केलेल्या 20 सेफमध्ये लॉंग रिझनमध्ये मात्र शतरक्षक तिथे सज्ज आहे. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. इथे जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. रनआउटसाठी नक्कीच अपील केला गेला होता. एक धाव पूर्ण आणि एका धावेने या संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते या 23 वर 2 षटकाची समाप्तीनंतर. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 23 आणि आता मध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी देवांचे 11 संघाकडून बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय संदीप घाटाल्याचा सामना केला फलंदाज जतीन राणे. बिनार प्रीमियर लीग 20-26 ही दिमाग जर अजून आपण पाहतोय. पर्व चौथा आणि चौथ्या पर्वामधील हा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय सानिव्या आणि युवे 11 विपक्ष देवांचे 11 या दोन संघामध्ये. सायडम गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय या पॉइंट रिझल्टमध्ये या क्षेत्ररक्षक तिथे चेंडू फील करतोय. दरम्यान एक धाव फलंदाज पूर्ण करतात. खरे तर संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र तिथे एक गॅप सोतलने जतीन राणे या फलंदाजाला एका धावेवर समाधान मानावं लागते. 24 धावा 24. बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये दुसरा सामना सध्या आपण पाहत आहोत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. संदीप घाटलला तिसरं षटक हाताळताना सायडम गोलंदाजी या आपण पाहतोय या यॉर्कर लेनचा चेंडू संदीप घाटालला तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. तर संदीप घाटाल्याचा सामना केला फलंदाज किरण भोईर. यावेळी लॉर्ड फुलटा चेंडूला फिरकावून दिले. चेंडू निघून जातो स्केवलेकच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. फुल टॉस चेंडू होता आणि त्याच्यावर फुल टोल वसूल करताना आपण पाहतोय किरणच्या बॅटमधून 6 रन आणि षटकाराने किरण पोहोचतो आपल्या वैयक्तिक 23 या धावसंख्येवर
त्याच्या इनिंगमध्ये 3 षटकार 1 चौकारांचा समावेश आहे. चांगले इनिंग त्याने आतापर्यंत पेश केले. सलामीर आलेला सलामीर आपण पाहतोय सानव्याने UV11 संघाकडून चांगली कामगिरी करताना. खरं तर सानव्याने UV11 संघाचे ते ऑनर देखील आहेत आणि चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 30. तिसरं षटक मार्गस आहे. संदीप घाटाल तिसरं षटक चालताना पुन्हा एकदा सामना करत किरण भोईर. इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज पंचदशर वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 31. सायडम चेंडू इथे आपण पाहतोय या चांगला चेंडू षटकार खर्च केल्यानंतर आणि वाईट चेंडू हाताळल्यानंतर इथे मात्र वापसी करताना गोलंदाज संदीप घाटाल पाहायला मिळतोय. यानंतरचा सामना संदेश वखारे आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. इथे लॉफ केला चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल सीमा पार. मेडुकाच्या वरून षटकार. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते 38 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला प्रथम अंश 11 महेंद्र भोईर यांचा संघ विपक्ष जयेश भोईर यांचा संघ ऐगावदी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला ग्रुप बी मधील प्रथम अंश 11 विपक्ष ऐगावदी स्पोर्ट्स या दोन संघामधील. दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. पुढील सामना प्रथम अंश 11 विपक्ष ऐगावदी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. तीन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 38 इन ऑफ द थर्ड ओव्हर. आणि आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पियुष भोईर येतोय. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक हर्ष गायकर जे एक्सपर्ट स्कोरर आहेत त्यांच्याकडून पियुष भोईर याला दिलं जाईल. पियुष भोईर यांनी जर हॅट्रिक पूर्ण केली विकेटचे तर त्या हॅट्रिकसाठी हर्ष गायकर जे आमचे एक्सपर्ट स्कोरर आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पियुष भोईर आपण बघतो एक फिरकी गोलंदाज आहे. शॉर्ट रनने गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र तो सज्ज होताना. तर पियुष भोईर याचा सामना फलंदाज किरण भोईर. पियुष भोईर दोनच्या टोकाकडून सामना केला फलंदाज किरण भोईर. पुन्हा एकदा स्टेपमध्ये बिघाड आणि पुन्हा एकदा पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. बिना प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतोय. यानंतर तिसऱ्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पंचांचा इशारा वाईट. एक ब्रेकिंग न्यूज आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेले आहे. एक पारितोषिक इथून दिलं जाईल. मृणाल भोईर याने जर झेल पकडला तर त्या झेलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि गोलंदाजीला आल्यानंतर जर विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार ठोकला फलंदाजीला आल्यानंतर त्या षटकारसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक भगवान भोईर आणि भगवान गुलवे
आणि या विलास गुळवे यांच्याकडून जाहीर झालेला आहे. इथे मात्र बॅटिंगसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. पंचांकडून निर्णय आलेला आहे. हा चेंडू लिगल आहे. धावसंख्या स्थिर धावपल्याकडे पाहायला मिळते ते 39-39. शेवटचे षटक मार्गस्थान शेवटचे षटक घातल्यासाठी गोलंदाज पियुष भोईर बॉलिंग मार्गवर पाहायला मिळते. शॉर्ट रनअपने फिरकी गोलंदाज आहे तर सामना करेल फलंदाज किरण भोईर. 39-39. 39 धाव धावपल्याकडे आतापर्यंत सानवी आणि UV11 संघाच्या पाहायला मिळत आहेत. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू पूर्णपणे बेट चेकीत गेलेला आहे फलंदाज किरण भोईर याला. पियुष भोईर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. वाईट हाताळल्यानंतर त्यांनी या 2 चेंडू निधाव हाताळले चांगली वापसी केलेली आहे. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न इथे देखील अपडेट केलेला आहे मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबाजचा इशारा हे अव्वंत रूपाने धाव आणि अव्वंत धावने संघाची धावसंख्या पूर्वस्थिती 40 वर 40 धाव धावपल्याकडे पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 अव्वंत धावा पाहायला मिळाल्या आहेत मात्र बॅटच्या रूपाने एकही धाव इथे पियुष भोईर यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना दिलेली नाही. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. पियुष भोईर फिरकी गोलंदाज आहे. इथे मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू निघून जातोय मेडिकोच्यावरून सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने या मुसंड मारते. धावसंख्या 6 ने पोहोचते ते 46-46. या अगोदर चेंडू चांगले पाहायला मिळत होते मात्र त्यानंतर आपण बघतोय हा अतिशय लूज चेंडू होता आणि लूज चेंडूचा खरपूस समाचार इथे मात्र फलंदाजाने घेतलेला आहे. जतीन राणेच्या बॅट मधून षटकार आणि षटकाने संघाच्या धावसंख्येला आलाय आकार. धावसंख्या 46-46. शेवटचे षटक मार्गस्थ पियुष भोईर शेवटचे षटक हाताळताना पुन्हा एकदा सामना फलंदाज जतीन राणे जो वैयक्तिक 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र 55 वाईट अवंत वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 47-47. सानवी आणि UV11 संघ आपण बघतोय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. इथे मात्र सरळ बॅट ना फटका केला डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या 51 धावपल्याकडे पाहायला मिळतात. हो 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 ये उडाया चेंडू निघून जाते सीमा पार लॉंग ऑन चेंडून षटकार. 10 का दम दाखवताना आपण बघतो शेवटच्या 2 चेंडूमध्ये जतीन राणे आणि अशा प्रकारे सानवी आणि UV11 संघाने आपल्या धावपल्याकडे धावा जोडल्या. तर पहिल्या डावामध्ये एकूण 57 आणि 58 धावांचं लक्ष देवांश 11 या संघासमोर उभं केलेलं आहे. तर यानंतर जाऊया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. ग्रुप बी मधील सामना आपल्याला पाहायला मिळाला. महेंद्र भोईर पुरस्कृत प्रथम यानं अंश 11 विपक्ष जयेश भोईर पुरस्कृत आई गावदी स्पोर्ट्स या 2 संघामधील.
ओ टू अजय घरत. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं ग्रामपंचायत भिनार आयोजित भिनार प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. आजचा पहिला दिवस आहे स्पर्धेचा, उद्घाटनाचा दिवस आणि प्रचंड उत्साह सर्व खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण तिसऱ्या सामन्याच्या टॉसकडे आता वळणार आहोत. सामना असेल प्रथम अँड अंश 11 विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स. मी टॉससाठी सन्माननीय नाना भोईर साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे. प्रथम अँड अंश 11चे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. सुक्रियाजी गुळवी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील या. आपल्या शुभ उपस्थितीमध्ये या सामन्याची नाणेफेक संपन्न केली जाणार आहे. चला, आई गावदेवी स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन त्वरित यायचं आहे. दोन्ही संघांसाठी हा पहिला सामना असणार आहे. ग्रुप बी मधील ही पहिली लढत आपल्या समोर असणार आहे आणि हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. ग्रामपंचायत भिनारचा क्रिकेट उत्सव ज्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये भव्य दिव्य असा ओपनिंग सेरेमनी आपण बघितला. मान्यवरांची मांदियाळे आपल्याला त्या उद्घाटनाप्रसंगी पाहायला मिळाली होती. चला, कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टॉस कॉइन एका बाजूला ग्रामपंचायत भिनार आहे या स्पर्धेचे आयोजक आणि दुसऱ्या बाजूला ही स्पर्धा भिनार प्रीमियर लीग सीझन 4. आई गावदेवी स्पोर्ट्सचे कॅप्टन कॉल देत आहेत. ग्रामपंचायत भिनारची मागणी आहे परंतु भिनार प्रीमियर लीग आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे प्रथम अँड अंश 11च्या कॅप्टननं. पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. काका, विनंती असेल आपल्याला आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. कॅप्टन आपण देखील बसून घ्या. टॉस जिंकलेला आहे, किती महत्त्वाचं वाटतोय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. एखाद्या खेळाडूचं नाव घेऊ इच्छिता का, जो तुम्हाला असं वाटतं की ट्रम्प कार्ड खेळाडू असू शकतो तुमच्या दृष्टीने? ट्रम्प कार्ड तर बोलला जाणार नाही, सगळ्यांनी 100% द्या, बाकी काही नाही. खूप छान उल्लेख केलात, कारण टीम गेम आहे क्रिकेटचा आणि सगळ्यांनी जर चांगलं प्रदर्शन केलं तर टीम जिंकेल. कशी तयारी केलेली आहे आणि किती उत्साह आहे या स्पर्धेविषयी, एकूणच आयोजनाविषयी काय सांगाल? उत्साह तर खूप आहे आणि काय तयारी केली ते आम्ही ग्राउंडमध्ये दाखवू. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. तुम्हाला प्रथम बॅटिंग मिळालेली आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये चांगला स्कोर झालेला आहे, कंडिशन चांगले आहेत. तुमच्या टीमकडून काय अपेक्षा बाळगून आहात? कुठले फलंदाज आहेत जे चांगली सुरुवात करून देतील असं वाटतं आणि चांगला स्कोर उभारतील? आमच्या संघाकडे सगळे नवोदित खेळाडू जास्त आहेत. अनुभवी समोरच्या संघाकडे भरपूर आहेत. स्वतः प्रणय भोईर जो ओपनला पण चांगला क्रिकेट खेळतो, ग्रामीणला चांगला खेळतो, चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. यांच्यासमोर आम्हाला आमचे सगळे नवोदित आणि सगळे यंग स्टार आहेत. तर आम्ही पूर्ण प्रयत्न करू की त्यांना कसं आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. येस, भरपूर नवोदित खेळाडू जरी असले तरी मात्र तुम्ही एक सिनियर खेळाडू आहात आणि ॲज अ सिनियर तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता या स्पर्धेच्या माध्यमातून? एकतर तुमच्या गावातील सर्व खेळाडू एकत्रित येऊन खेळत असतात या भिनार प्रीमियर लीगमध्ये. सिनियरमध्ये एकच असते, हा सांघिक खेळ आहे. सगळ्यांना योगदान देणं गरजेचं आहे. एकावरती कोणावर डिपेंड राहून फायदा नाही. म्हणून सगळ्यांनी थोडा थोडा खारीचा वाटा उचलला तर नक्कीच आपण मोठा शिखर पार करू शकतो. क्या बात आहे, खूपच छान उल्लेख आपण केलेला आहे. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की प्रथम अँड अंश 11 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी आई गावदेवी स्पोर्ट्सला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर हा सामना देखील आपल्या समोर असणार आहे. परंतु तत्पूर्वी जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं आणि वळूयात कॉमेंट्री बॉक्सकडे. इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स. रनचेजला सुरुवात होणार आहे. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे देवांशी स्पोर्ट्स या टीमला या मॅचमध्ये.
सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण बघतोय पवन आणि मंगलदास. मोठं टार्गेट आहे. गोलंदाज जतीन पहिला बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार. स्विंग केला ऑन साइडला, षटकार. करत असताना फलंदाज पवन बॅटला स्वाईप करत असताना अक्रॉस द लाईन जबरदस्त टायमिंगच्या जोरावर त्याने हा षटकार ठोकलाय आणि गोलंदाजावर आता प्रेशर टाकलंय. पहिल्याच बॉलवर कमबॅक आता गोलंदाजाला करावं लागणार आहे. जतीन राणे चांगला गोलंदाज आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. खरं तर डावाला चांगला त्याने फिनिशिंग टच दिला. शेवटच्या 2 बॉल्सवर त्याने 10 धावा बनवल्या होत्या. शेवटच्या 3 बॉल्सवर 16 त्याने जोडल्या होत्या. 2 षटकार 1 चौकार ठोकला होता. खोलवर टप्प्याचा चांगला बॉल, एज लागली आहे परंतु विकेट कीपर पासून थोडासा दूर राहिला बॉल. त्याच्या उजवीकडून निघाला होता. शॉर्ट थर्डमॅनला चांगला स्टॉप आहे. तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट करतायत फलंदाज. धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 4 ओव्हर्समध्ये 58 धावांचा पल्ला येथे पार करायचा आहे विजयाकरिता देवांशी 11 टीमला. सान्वी अँड UV 11 संघाचं हे आव्हान आहे. चांगली बॅटिंग राहिली सान्वी अँड UV 11 संघाकडून. किरण सलामीला आले होते. 30 धावांची नाबाद खेळी साकारली 14 बॉल्समध्ये आणि 1 डाऊन बॅटर जतीन राणेनं 6 बॉल्समध्ये नाबाद 18 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे 57 पर्यंत त्यांनी मजल मारली आहे. नेक्स्ट बॉल धरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवे ते मिस टाईम फटका परंतु पॉईंटला बॉल कॅरी झालेला नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, बॉल सर्कलच्या बाहेर जाऊ दिलेला नाही आहे फिल्डरनं. स्वतःच्या डावीकडे जात असताना बॉलला अडवलं गेलं. एकच धाव ते मिळताना दिसते मंगलदासला. आक्रमक बॅटिंग तर करावीच लागणार आहे आणि दोन्ही फलंदाज तो प्रयत्न देखील करताना दिसत आहेत. त्यांना देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेचा फायदा जर घेतला गेला तर मात्र थोडंसं समीकरण सोपं होऊ शकतं. हेलिकॉप्टर उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फ्लातून शॉट, बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा खणखणीत चौकार. क्या बात आहे. DJ अमर कोळे आहेत आमच्या समवेत आणि एकापेक्षा एक सरस धून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत, मनोरंजन करतायत प्रेक्षकांचं. खूप चांगली साऊंड सिस्टीम या स्पर्धेसाठी अवेलेबल झालेली आहे. यावेळेला थोडासा इम्प्रोवाइज पद्धतीनं फुल टॉस बॉल त्याला तटवलंय. गॅपमधून फिल्डर पाठलाग करतोय मात्र या रेसमध्ये जिंकतोय बॉल. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार. जे विमानाप्रमाणे बॉल देखील आकाशात उडताना आज आपण बघितलेले आहेत आणि गॅपमधून देखील चांगले फटके पवन खेळताना दिसतोय. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 14.50ची सरासरी राखायची परंतु त्या सरासरीच्या पुढे आतापर्यंत देवांची 11 संघ पोहोचलाय पहिल्या ओव्हरमध्ये. षटकातील शेवटचा बॉल वरची कडा लागले, बॉल हवेत आहे. विकेट धोक्यात परंतु थोडासा फिल्डर मागे राहिलाय. झेलवर जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला गेला नाहीये. बॉलची थोडीशी वाट बघितली गेली. कठीणच होतं फिल्डरसाठी. बॉल त्याने अडवला. त्याला माहिती होतं की झेलवर गेलो तर कदाचित चौकार देखील जाऊ शकतो. त्यामुळे बॉल अडवण्यावर त्याने लक्ष केंद्रित केलं होतं. सिंगल आली शेवटच्या बॉलवर. पहिलं षटक झालंय समाप्त. देवांची 11ची दमदार सुरुवात. धावसंख्या बिनबाद 17. म्हणजेच आता उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 41 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण. स्पर्धेचा पहिला दिवस, सध्या ही दुसरी लढत आपल्या समोर आहे. सान्वी अँड UV 11 विरुद्ध देवांशी 11. चोख प्रत्युत्तर देवांशी 11च्या सलामीवीरांनी दिलं. विशेषतः पवननं 5 चेंडू त्याने खेळलेत. पहिल्या षटकामध्ये 2 सिंगल, 2 चौकार आणि 1 षटकार त्याने ठोकलाय. 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. मंगलदासनं 1 बॉल खेळलाय. 1 बॉल खेळलाय आणि त्यावर 1 धाव त्याने बनवली आहे. फ्लाइंग स्टार्ट आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्यात आलेला आहे. पण आता पॉवर प्ले संपलाय.
आणि इथून गोलंदाजांना प्रयत्न करावा लागणार आहे कमबॅक करायचा. त्यासाठी टिचून मारा करणं गरजेचं आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी जर येथे केली गेली नाही तर आपण बघतो की या खेळपट्टीमध्ये भरपूर धावा आहेत. फलंदाज खोऱ्यानं धावा काढतायत. काहीशी फ्लॅट ही विकेट आहे, फ्लॅट सरफेस आहे, बॉल चांगला येतोय बॅटवर आणि त्यामुळेच स्ट्रोक खेळणं एवढं डिफिकल्ट नाहीये. गोलंदाजीसाठी मानवचा पहिला बॉल स्विंग केला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अफलातून शॉट, षटकार. फलंदाज पवन सर्वांचीच मने जिंकतोय. काय टायमिंग होतं यावेळेला, जास्त ताकद नव्हती फटक्यामध्ये, थोडंसं शफल केलं होतं, थोडासा उसळता हा लेंथ बॉल होता. मनगटी प्रहार केला फ्लिक करत असताना, स्क्वेअर लेग क्लिअर केलंय त्याने, बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाडलंय बॉलला. हा दुसरा षटकार पवनच्या बॅटमधून. एक यंगस्टर आहे, चांगली कामगिरी करतोय. गोलंदाज देखील यंगस्टर आहे मानव. खोलवा टप्प्याचा बॉल अगदी व्ही शेपमध्ये ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे, त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळताना दिसेल. चेंडूच्या मेरिटवर देखील खेळण्याची कुवत या फलंदाजाकडे आहे, हे त्याने दाखवून दिलंय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे तो जर शेवटपर्यंत थांबला तर देवांची 11 संघाचे जे चान्सेस आहेत विजयाचे ते वाढणार आहेत. सुरुवात तर दमदार केली आहे. धावसंख्या 24, टार्गेट आहे 58 धावांचं, आणखी 34 बनवायचे आहेत. 16 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला मंगलदासनं आक्रमण केलंय, बॉल हवेत आहे काऊ कॉर्नरला, थोडासा पुढे पडला फिल्डरच्या आणि बॉल डोक्यावरून निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4, हा येतोय चौकार. बाजी दोन्हीकडून आक्रमण होतंय. मंगलदासने देखील आपले हात उघडलेत, त्याच्या पुढेच पडलेला बॉल होता, बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि बॉलला उडवलं होतं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होता हा. डीप मिडविकेटच्या खेळाडूने पुरेपूर प्रयत्न केला परंतु बॉल त्याच्या आवाक्या बाहेर होता. चौकार आलाय. धावसंख्या 28. विकेटची नितांत आवश्यकता आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला पुन्हा उडवलाय, तोच फिल्डर आहे. वन बाउन्स यावेळेला कलेक्ट केला गेलाय काऊ कॉर्नरला. एक धाव येथे मिळताना दिसते. बॉटम हँडचा चांगला वापर सातत्यानं मंगलदास करताना दिसतोय आणि अगदी निडरपणे खेळतायत दोन्ही सलामीवीर. कुठल्याही प्रकारची शंका त्यांच्या मनात नाही आहे. त्यांना माहिती आहे की आक्रमण करूनच सामना आपल्याला जिंकता येईल, कारण टार्गेट मोठं आहे. कमबॅक गोलंदाजांना करायचं आहे. प्रेशर आता गोलंदाजांवर निर्माण झालेलं आहे. 12 धावा आतापर्यंत मानवने खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. षटकातील 5वा बॉल. कमजोर बॉल होता, फुल टॉस. त्याला दिशा दाखवायची होती, खरं तर स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. टायमिंग चुकलंय, बघायचं बॅटला स्पर्श झालाय की नाही. 2 धावा मिळतील. लेग बाईटचा इशारा थायवर लागला होता, मात्र तरी देखील 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. मौलिक धावा आहेत. फिल्डर नव्हता सर्कलमध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या आजूबाजूला, त्याचाच फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावांनीची धावसंख्या 31, बिनबाद 31, देवांची 11. समीकरण 13 चेंडू आणि 27 धावा. जोडी फोडावी लागणार आहे. ही जोडी जर फोडली गेली तर इथून कमबॅक होऊ शकतंय सान्वी अँड UV11 टीमचं. अगदी आल्हाददायक परिस्थितीमध्ये हे सामने खेळवले जात आहेत. वातावरण कमालीचं आहे. भिनार गावच्या वेशीवरच बरोबर हे मैदान आहे. DD ग्राउंड भिनार, सुसज्ज असं मैदान. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पवनसाठी बॅटच्या आउटसाइड एज बॉल, फाईन ट्रॅव्हल होतोय, मात्र चांगलं क्षेत्रक्षण. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू अतिशय दक्ष होता, बॉल मागे जाऊ दिलेला नाही. एक धाव मिळणार आहे आणि याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या बिनबाद 32, देवांची 11. समीकरण आता या मॅचमध्ये 12 चेंडू आणि 26 धावा. अजूनही 13ची सरासरी प्रतिषटक गाठायची आहे, परंतु करंट रन रेटचा आपण विचार केला तर 16 धावा प्रतिषटक. 2 ओव्हर्समध्ये 32 धावा कुठून काढल्यात दोन्ही सलामीवीरांनी. त्यामध्ये पवनचं महत्त्वाचं योगदान आहे. 9 बॉल्समध्ये 24 वर खेळतोय. मंगलदास 3 बॉलमध्ये 6 धावांचं योगदान देऊन खेळत असताना मजबूत पायाभरणी केली आहे. असं म्हणतात की मजबूत पायाभरणी जर केली गेली तर त्याच्यावर उंच इमारत तुम्ही बांधू शकता, आणि क्रिकेटमध्ये देखील ते बऱ्याचदा लागू होतं. जरी बऱ्याचदा लागू झालं तरी प्रत्येक वेळेत लागू होईल असं नाही आहे.
कधी कधी आपण बघत असतो की फ्लाइंग स्टार्ट मिळतो, चांगली मजबूत सुरुवात सलामीवीर करतात, परंतु एक विकेट गेली की नंतर पत्त्याच्या भंगल्याप्रमाणे देखील कधी कधी डाव कोसळत असतो. तसं काही या मॅचमध्ये घडेल का? परंतु त्यासाठी ब्रेक थ्रू मिळवावं लागणार आहे गोलंदाजांना. ग्रामपंचायत बिनारच्या माध्यमातून या स्पर्धेचं अप्रतिम दर्जेदार विलोभनीय असं आयोजन आहे. बिनार प्रीमियर लीग चौथं पर्व. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, ते होणं स्वाभाविक आहे, कारण 4 ओव्हरसाठी 4 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर तुम्हाला करावा लागतो. रोहन भोईरच्या हातात बॉल आहे. दिनेश भोईर यांचे सुपुत्र रोहन भोईर. मागच्या मॅचमध्ये दिनेश भोईर यांनी कमालीचा खेळ सादर केला होता. जबरदस्त बॅटिंग राहिली होती. सलामीला येत असताना नाबाद 36 धावा बनवल्या होत्या 14 बॉल्समध्ये स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान संघासाठी, परंतु संघ पराभूत झाला. काही हरकत नाही, अजून 2 संधी मिळणार आहेत. प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहे. षटकातील पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल थोडासा दूर टाकलाय आणि हा वाईड आहे. अवांतर धाव मिळणार आहे. बॅटरला बीट तर केलं होतं. विकेट कीपर तिकडे DRSची मागणी करतोय. यस, DRS वाईट बॉलसाठी आणि बीमर बॉलसाठी असणार आहे. तर DRSचा वापर करण्यात आला आहे, परंतु एकच DRS तुमच्याकडे असणार आहे. तो जर सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा एकदा घेऊ शकता, परंतु अनसक्सेसफुल झाला तर मात्र पुन्हा तुम्हाला या इनिंग्समध्ये DRS मिळणार नाही. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ वाईट बॉल. पंचांचा निर्णय योग्यच होता. DRS गमावलेला आहे सान्वी अँड UV11 टीमच्या कॅप्टनने. धावसंख्येत भर पडली, धावसंख्येत 33. रोहनकडे चांगला वेग आहे. फटका छान आहे, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळणार आहे. थोडंसं शफल होत असताना इष्टांच्या रोखाने येणारा हा बॉल बरोबर वळवला होता. टायमिंग चांगलं होतं, परंतु फिल्डरला बीट करू शकला नाहीये. सिंगल मिळते. धावसंख्येत 34. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पवन होता, आता मंगलदास. चांगली जोडी जमली दोन्ही फलंदाजांची. अहो, सुंदर बॉल, बॅटच्या आउटसाइड एज. शॉर्ट थर्ड मॅनला चूक घडली आहे, मिसफिल्ड. जिकडे एक धाव मिळणं कठीण होतं तिकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागणार आहे गोलंदाजाला, कारण गोलंदाजी चांगली येते आपल्याला जरूर पाहायला मिळते या षटकामध्ये. हा बॉल खूपच सुंदर होता. आउटसाइड एज शोधली होती, परंतु 2 धावा खर्च होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. समीकरण 10 चेंडू आणि 22 धावा. सामना रंगतदार अवस्थेत आहे. या वेळेला सोडून दिलाय डाव्या एष्टीच्या बाहेर. ही गोलंदाजी चालणार नाहीये. सान्वी अँड UV11ला जर जिंकायचं असेल तर टिच्चून मारा करावा लागणार आहे. नियंत्रित गोलंदाजीची आवश्यकता आहे. अचूक टप्प्यावर योग्य दिशेनं चेंडू टाकले तरच इथे विकेट मिळू शकते. अथवा फलंदाज ह्या धावांचं स्वागत करतील. जागा बनवली आहे. बॅटच्या आउटसाइड एज. शॉर्ट थर्ड मॅनचा फील्डर ते थोडासा चाचपडताना दिसला होता, परंतु शेवटच्या क्षणाला खूप चांगलं कार्य केलंय. बॉल थोडासा टर्न होत होता, असं वाटलं की बॉल मागे निघून जाईल, परंतु नाही. डाव्या हातानं बॉल अडवला. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 38. 38 धावा. पहिल्या विकेटच्या शोधात टीम सान्वी अँड UV11. देवांशी 11ला आणखी 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा बॉल घेऊन रोहन भोईर. ओव्हर पिच. या वेळेला लॉफ्ट केलाय. उंचच उंच सुरेख सुंदर फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. आपल्या टीमची जबाबदारी आणि फटके खेळतोय लई भारी. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 44. 44. फक्त आता 14 धावांची आवश्यकता आहे. अजूनही आपण बघतोय की 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 14 धावा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला मनगटी प्रहार फ्लिक केलाय. सुंदर टायमिंग, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर. एकच धाव येथे मिळताना दिसते, परंतु काय फटकेबाजी करतोय पवन. जसा बॉल येईल तसा फटका त्याच्याकडे आहे. त्याच्या भात्यात भरपूर फटके आहेत. चेंडूच्या मेरिटवर त्याने चांगले फटके सजवलेले आहेत. एक मोठी इनिंग्स खेळतोय आपल्या टीमसाठी. 32 वर पवन. पुढचा बॉल ओव्हर द विकेट.
चांगला बॉल आहे, अगदी फुलर लेन, त्याच्यावर देखील एक चांगला ऑन ड्राईव्ह, एक धाव पूर्ण केली आहे, मिसफील्ड, दुसरा फिल्डर बॅकअप करतोय तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. मंगलदास यांचं देखील भरपूर कौतुक करावं लागेल. 40+ खेळाडू आहेत, वाटतच नाही, त्यांना बघितल्यानंतर देखील वाटत नाहीये आणि त्यांचा खेळ बघितल्यानंतर तर अजिबात वाटत नाहीये. धावसंख्या 47, 3 षटकं संपलेत. समीकरण आता येऊन टेपलंय 6 चेंडू आणि 11 धावा. सेम इक्वेशन मागच्या मॅचमध्ये होतं, 6 बॉल 11 धावा. या स्पर्धेचे चेअरमॅन गोरखनाथ भोईर साहेब स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि आमची देखील भरपूर काळजी ते नेहमीच घेत असतात जेव्हा जेव्हा आम्ही भिनार प्रीमियर लीगमध्ये येत असतो. थँक्यू सो मच गोरखनाथजी भोईर. सहा चेंडू 11 धावा. पारडं जड दिसतंय कारण देवांशी 11 विकेट गमावलेली नाही. दोन्ही सलामीवीर अगदी आत्मविश्वासानं बॅटिंग करतायत. 3 ओव्हर्समध्ये फक्त 1 डॉट चेंडू खेळण्यात आलेला आहे आणि त्या बॉलवर देखील 2 धावा लेग बायच्या रूपात आल्या होत्या. म्हणजे तसं बघायला गेलं तर डॉट चेंडू टाकलेच गेलेला नाहीये. काय बॅटिंग केली पवन आणि मंगलदास यांनी, परंतु त्यांचा हा जो प्रयत्न आहे तो सक्सेसफुल असेल का? शेवटी मॅच जिंकणं गरजेचं आहे. तुम्ही किती चांगली इनिंग्स खेळलेले आहेत त्याला एवढं जास्त कदाचित महत्त्व नंतर दिलं जात नाही, कारण संघ जर पराभूत झाला तर मात्र कुठेतरी थोडंसं दुःख होतं चांगली बॅटिंग केल्यानंतर देखील. त्यामुळे सामना संपलेला नाही आहे. शेवटचे 6 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. गोलंदाजीची जबाबदारी आयुषच्या खांद्यांवर. आणखी एक युवा प्रतिभावंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय भिनार गावामधून, आयुष. 6 चेंडू 11 धावा. ओहो, पहिलाच बॉल खराब आहे, डाव्या एष्टीच्या बाहेर, वाईड. समीकरण 6 चेंडू आणि 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला पवन जो खेळतोय 32 धावांवर. फक्त 12 चेंडूंचा सामना केलाय. हर्ष गायकर मला माहिती देत आहेत की 2 चौकार त्याने ठोकलेत आणि 3 षटकार. तुफानी बॅटिंग केली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुट पंच, सुंदर फटका आहे, कडक फटका, कडक आणि बेधडक. फिल्डरला बीट केलाय. बॉल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. पवनचं अगदी क्लासिक फटका होता हा, तर टॉप क्लास फटका होता मी म्हणेन. बॉल एवढा खराब नव्हता परंतु किती लवकर बॅकफुटला गेला तो आणि त्यानंतर जोरदार पंच, कडक बॅटिंग. स्वीपर कव्हरला फिल्डर असताना देखील त्या फिल्डरला त्याने बीट केलंय. काय टायमिंग होतं, काय प्लेसमेंट होतं. हा तिसरा चौकार पवनच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 50च्या पलीकडे, 52 धावा फलकावर. समीकरण 5 चेंडू आणि 6 धावा विजयाकरिता बनवायच्या देवांची 11 या टीमला. गोलंदाज आयुष पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. यावेळेला समोर उडवलाय, फिल्डर आहे लॉंग ऑफला अँड इट टेक्स इट. दिस इज अ ह्यूज विकेट. सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद होतोय पवन. शेवटच्या ओव्हरमध्ये का होईना विकेट मिळालेली आहे आणि महत्त्वाची विकेट मिळालेली आहे. सेट बॅटर पवन माघारी परततोय. 36 धावांचं जबरदस्त योगदान दिलं. 14 चेंडूंचा सामना केला. 3 चौकार आणि 3 षटकार त्याच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता समीकरण या मॅचमध्ये 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाकरिता अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे देवांची 11 या टीमला. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. सुपर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्याच मॅच पासून. मागची मॅच देखील रंगतदार अवस्थेत पोहोचली होती परंतु अखेर प्रणव भोईरनं तो सामना फिनिश केला. 2 ओव्हर्समध्ये 37 धावांचं समीकरण असताना देखील एक हाती त्याने किल्ला लढवला आणि गड सर देखील केला. मयुरेश एंटरप्राइजेसनं मॅच जिंकली होती. नवीन बॅटर गणेश. ओहो, काय फटका आहे, लपेटून मारलाय फिल्डरच्या आवाक्या बाहेर. षटकार, मॅच फिनिश. सामना जिंकलाय देवांशी 11 टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम देवांशी 11.
गणेशच्या बॅटमधून उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल त्याला लपेटून मारलं होतं. मिड विकेट सीमारेषा क्लिअर केली आहे. लाजवाब षटकार. अखेर दीपक भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ विजेता ठरला या मॅचमध्ये. देवांशी 11. अभिनंदन दीपकजी भोईर अँड देवांशी 11. हार्ड लक सान्वी अँड युवी 11. किरण रमेश भोईर आणि विकी पंढरीनाथ भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. देऊयात लगेच आपण आता मॅन ऑफ द मॅच. आणि ज्यानं खऱ्या अर्थानं मजबूत पायाभरणी केली आणि संघाला बरोबर विजयापर्यंत नेऊन ठेवलं तो खेळाडू आहे मॅन ऑफ द मॅच पवन. पवन म्हस्कर ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच. 14 बॉल्समध्ये 36 धावांची आक्रमक खेळी. रोहन दोंदे यांच्याकडून पवनसाठी शूज असणार आहेत या जबरदस्त खेळीसाठी सामना जिंकून दिल्याबद्दल. अभिनंदन. चला व्यासपीठावर यायचं आहे मॅन ऑफ द मॅच खेळाडू पवन म्हस्कर. आकर्षक 3 पारितोषिकं आहेत जी सौ दक्षता संदेश वखारे यांच्याकडून आपल्याला लाभलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी, गिफ्ट हॅम्पर आणि कोल्ड ड्रिंक्स. सन्माननीय रमेशजी भोईर साहेब, नाना भोईर साहेब आणि सुकर्या गुळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ही पारितोषिक आपण देऊयात. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी रमेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. तदनंतर नाना भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय गिफ्ट हॅम्पर. दीपक भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील देण्यात येणार आहे. आदरणीय सुकर्या गुळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण शीतपेय देतोय. आज कुछ तूफानी करते हैं और तूफानी करके दिखाया है. तूफानी बॅटिंग. 14 गेंदों में 36 रन. शूज रोहन दोंदे ते तर फिदा झालेले आहेत या फलंदाजीवर. रोहन दोंदे यांच्याकडून हे शूज आपण देतोय मॅन ऑफ द मॅच खेळाडू पवन म्हस्करला. कॅश प्राइज कॉंग्रॅच्युलेशन्स पवन म्हस्कर. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि आता मॅच नंबर 3 ला आपण सुरुवात करणार आहोत. प्रथम अँड अंश 11 विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स. टॉस जिंकलेला आहे प्रथम अँड अंश 11 टीमच्या कॅप्टनने. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कॅश प्राइज दीपक यांच्याकडून ते कॅश प्राइज आलेलं आहे ते देत आहेत. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स पवन म्हस्कर. चला तर क्षणाचाही विलंब न करता आता पुढच्या मॅचच्या दिशेनं वळूयात आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात सुभाष धुमाळ यांचा दमदार आवाज. तर ग्रुप ए नंतर आता मात्र ग्रुप बी कडे आपण बोलणार आहोत. ग्रुप ए मधील 2 सामने झालेले आहेत आणि ग्रुप बी मधील सामन्याला आता मात्र प्रारंभ होतोय. प्रथम सामना ग्रुप बी मधील पाहायला मिळाला. प्रथम आणि अंश 11 महेंद्र भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ विपक्ष आयगावदेवी स्पोर्ट्स जो जयेश भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. या 2 संघामधील हा सामना आता मात्र आपण पाहणार आहोत. भिनार प्रीमियर लीग 2026 आयोजन आपण बघतोय आणि या स्पर्धेचे चेअरमॅन गुरुंगत भोईर यांच्याकडून आमच्या कॉम्बॉक्समध्ये नाश्त्याची सोय देखील त्याने केलेली आहे. त्यांचा देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायच्या आयगावदेवी स्पोर्ट्स संघाने प्रथम यानं अंश 11 संघ क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि या संघाकडून आमचे सक्रिय समालोचक संदेश वखारे देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. ज्यांच्या अर्धगणी आपण पाहतोय कक्षता संदेश वखारे यांच्याकडून प्लेअर ऑफ द मॅचसाठी 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर आणि त्यानंतर थम्सअप सीदीपेय
ही 3 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत.